नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीय भाषा इंग्रजी इयत्ता 6वीचा 2017-18ला झालेला पेपर पाहतोय. मित्रांनो, हा सराव पेपर आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. परीक्षेत तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असेल, कसे प्रश्न विचारले जातात याची एकंदरीत कल्पना यावी यासाठी आपण हा पेपर सोडून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, लिसन द इन्फॉर्मेशन अँड आयडेंटिफाय द प्लेसेस. म्हणजे सर तुम्हाला काही प्लेसेसविषयी माहिती देतील, ती तुम्हाला ऐकायची आहे आणि त्यांची ती नावं लिहायची आहेत, ती कुठल्या आहेत. दुसरं आहे बघा, बी, लिसन द न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन. बातमी वाचायची आहे, काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. नंतर बघा, लिसन द लेटर अँड राईट द आन्सर इन 1 or 2 वर्ड्स. हे तुम्हाला इथं काही लेटर्स दिले जातील, त्यांच्या आन्सर तुम्ही 1 किंवा 2 वर्ड्समध्ये लिहायचे. बघा, प्रश्न दुसऱ्यापासून बघा, कंप्लीट द डायलॉग बिटवीन शर्मा अँड पाटील. बघा, पाटील आणि शर्मा या दोन व्यक्तींमध्ये जो संवाद दिलेला आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. बघा, शर्मा काय बोललं आहे, हॅलो मिस्टर पाटील, हाऊ आर यू. तर पाटील काय उत्तर देणार, आय एम फाईन. शर्मा विचारतात तुम्ही कसे आहेत, तर पाटीलने त्यांना उत्तर दिलं आय एम फाईन. पुढे शर्मा काय विचारतात, हाऊ वॉज द जर्नी. म्हणजे शर्मा विचारतात पाटील यांना, तर तुमची जर्नी म्हणजे तुमचा प्रवास कसा झाला. तर ते म्हणतात इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे आमचा प्रवास हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे भाऊ, खूप छान जर्नी झालेली त्यांची. पुढे शर्मा म्हणतात हॅज जर्नी बीन डन बाय बस, ट्रेन और बस. म्हणजे तुमचा प्रवास कशाने झाला, तुम्ही बसने गेलात की ट्रेनने. पाटील म्हणतात बाय ट्रेन. शर्मा म्हणतात देन इट्स ऑल राईट, नाऊ जस्ट वॉश युअर हँड्स अँड फेस. मग सगळं काही ठीक आहे तुम्ही. मग पाटील बोलतात येस इट इज ऑल राईट. चालेल. बघा, पुढचा प्रश्न आहे 3, रीड द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन. ही पोएम वाचायची आणि त्यांचे आन्सर द्यायचे. बघा, पहिला आहे रीड द पोएम अँड फाइंड आउट द रायमिंग पेअर्स. म्हणजे यमक जुळणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, डे, प्ले, मिनिट, इट, इयर, क्लिअर, असे रायमिंग जोडून येणारे शब्द तुम्ही तिथून लिहायचे. बघा, पुढचा प्रश्न आहे 2, रीड द पोएम अँड राईट 2 रिलेटेड वर्ड्स विथ द टाईम. म्हणजे टाईमशी रिलेटेड आलेले शब्द त्या कवितेतनं लिहायचे आहेत 2. तर कुठला शब्द आहे, अवर अँड सेकंड, ही 2 शब्द आलेली आहेत. बी प्रश्न पहा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स, अशी टिक करा द वन्स दॅट आर न्यूज अँड पुट द अक्रॉस मार्क्स अगेन दोज दॅट आर नॉट इन न्यूज. म्हणजे ज्या न्यूज असतील त्याला बरोबरचं चिन्ह द्या आणि ज्या न्यूज नसतील त्याला क्रॉस करा. तर बघा, पहिला आहे मीरा वेंट्स टू द मार्केट. ही न्यूज आहे का मित्रांनो, नाही. मीरा काय मार्केटला गेली, न्यूज नाही आहे. दुसरं काय आहे, मीरा रीच ॲट कळसुबाई इन अ रेकॉर्ड टाईम. म्हणजे मीरा ही तिच्या ठरवलेल्या वेळात कळसुबाई या शिखरावर गेली, ही न्यूज झाली. नंतर मयंक गॉट अ बड्डे गिफ्ट फ्रॉम हिज सिस्टर. मयंकला त्याच्या बहिणीकडनं बड्डेचं गिफ्ट मिळालं, ही न्यूज होईल का, नाही. बघा पुढं, मयंक ऑन द फर्स्ट प्राइज इन अ नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन. म्हणजे नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये मयंकला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं, ही काय झालं, न्यूज झाली. बघा, पुढचा सी प्रश्न आहे, रीड द वर्ड्स अँड राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. तर सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एकवचन आणि अनेकवचन लिहायची आहेत तुम्हाला. पहिलं आहे बस, त्याचं प्लुरल काय म्हणजे अनेकवचन बसेस, स्टोन, स्टोन्स, ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीज. बघा, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. 8, बघा, जीचा काही उच्चार होत नाही, जी हा सायलेंट आहे आणि रिस्ट, डब्ल्यू हा सायलेंट आहे याच्यामध्ये. 4th आहे राईट द नेम्स ऑफ द 2 टॉलेस्ट ट्रीज. म्हणजे उंच 2 झाडांची नाव लिहायचं. तर बघा, बांबू आणि कोकोनट. नंतर बघा, रिअरेंज द सेंटेन्स ऑन द टाईमलाईन. आय एम अ वाईल्ड बोर, आय शार्प माय स्टडे, आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. टाईमलाईन आता बघा करायचं आहे. म्हणजे सेंटेन्स कोणतं कुठं घडलं ते बघा, ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळात घडलेलं. आय शार्प माय टास्क येस्टरडे म्हटल्यावरच भूतकाळ आला. बघा, आय एम अ वाईल्ड बोर म्हणजे आता सध्याची सिच्युएशन प्रेझेंट. आणि फ्युचर, आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे म्हणजे हे भविष्य काळात होणार आहे, बरोबर, मी माझ्या शत्रूंना पळवून लावेल असं. नंतर सी क्लासिफाय द वर्ड्स इन टू नाऊन, प्रोनाऊन अँड प्रपोजिशन. म्हणजे बकेट, बकेट, ऑन, ही, हे तुम्हाला नाऊन काय आहे, अ बकेट आहे. प्रोनाऊन काय आहे, ही, आणि प्रपोजिशन काय आहे, ऑन. नंतर बघा, मॅच द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. 1/5 म्हणजे 1/5.
इंग्लिशमध्ये आणि 2/3 म्हणजे 2/3 हे झालं इंग्लिशमध्ये. नंतर बघा सॉल्व द पझल. बघा इंडियन आणि इंग्लिश हे असं गोट होतं, इकडे एंड तयार होतं. नंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग अ डिफरंट एंडिंग, म्हणजे सेंटेन्स कंप्लीट करायचे. आय विल हॅव अ डझन एग्स प्लीज, म्हणजे मला एग्स द्यावं डझनभर. आय जस्ट कांट डू विदाऊट माय मॉर्निंग कॉफी, म्हणजे मी सकाळी चहा पिल्याशिवाय काही करूच नाही शकत असं. आय डिप्रेस्डली नीड अ लाँग व्हॅकेशन्स, म्हणजे मला खूप सुट्टीची गरज आहे असं आहे तिथे. चला तर बघा, अशा पद्धतीने आपण हा पेपर सोडून घेतलेला आहे. असंच प्रश्न जर येणार आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे अभ्यास करत राहा, प्रश्नांचा सराव करा जास्तीत जास्त आणि परीक्षेत चांगले मार्क्स मिळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.